श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसूताय गणनाथ नमो नमस्ते।
येषाम दत्तक विधानानिमित्त शिवपूजा विष्णुपूजा ब्रह्मपूजा पूजनं च करशिये. टाकून द्यायचं, नमस्कार करायचा, हात सोडायचा आणि सोडायचा, डोळे झाकून घ्या, हात जोडा, म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. अरे मी एकटा असून तू बत्ती घाला ऐका ना, कोण म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. शांती शांती शांती. आत्म्याना मोक्ष प्राप्तिरस्तु. गोत्र उच्चार. गोत्र काय राहणार पाहिजे? प्रपितानां पूर्वजानां गोत्रजानां ब्राह्मणास्ते गणपती. इथं वरुणाची पूजा मांडलेली आहे, इथं कलश नारायणाची पूजा मांडलेली आहे, इथं सरस्वती देवतेला आमंत्रण दिलं आहे. 30 कोटी दैवतानां 21 स्वर्गवासी दैवतानां सप्तपाताळुकी दैवतानां कुलदैवत कुलस्वामी आदी माये कृपे करुणा म्हणे तुम्ही मम पुत्रस्य दत्तक विधान मनपूर्वक ब्राह्मण सूर्य अग्नि मनपूर्वक दत्तक विधान निमित्त पार्थिव शिव पूजा पूजन च करसे. हात जोडा. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांभवे अमृतेशाय शर्वाय महादेवा यतेन महावगदुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्व. त्यांचा लावायचं ती घडी पण. कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समासिता मूलतस्य ब्रह्मा मध्यमात्रो. पूर्वे ऋग्वेदाय नमः, पश्चिमे यजुर्वेदाय नमः, दक्षिणे सामवेदाय नमः, उत्तरे कलश नारायणाय नमः. खाली ठेवून द्या. आता तुम्ही तुमच्या हातात कळस उचला, दाणीच्या कपड्याला लावा. तेनाही प्रमाणे पुण्य पुण्यहम दीर्घमायुरस्तु असं 3दा
प्रियतान्न मम प्रियतान्न मम प्रियतान्न मम प्रियतान्न मम शांती शांती. भूमीला हात लावा. धरा दैवता भूमी मत्स्य कत्स वराह दश अवतार धारणत परमेश्वर स्वरूपी भूमी दैवताय नमः. भूमीला पळीभर पाणी टाका. तुम्ही समोर पाणी टाका. पण तुम्ही पाणी टाका. हळद कुंकू भूमीला वाहा. अर्घ्य स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी. भूमी देवता भीमा भूमी शुद्धीकरणं करशे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भूमी दैवताय नमः. हरिद्रास्त्र वर्णाभ्या सर्व शोभायदायिनी सर्व अलंकारी देवी त्वं प्रतिवेता. दोन्ही बोटावर असं गंध घ्यायचं. भूमीला शिंपडायचं तुम्ही आणि नानिनी बलबोट करा. गंध बल करा. भूमी नमः मत्स्य कत्स वराह स्वरूपीत धरा दैवताय नमः. सुपद्य पूजा पूजनंच करसे. पृथ्वीला नमस्कार करा. जन्मभूमिष्य 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 ऋणात बंधनात मोक्ष प्राप्तिरस्तु. अग्रे सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्. वनस्पत्यर्थो गंडाद्यो गंडोत्तमात्. अग्रे सर्वदेवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्. धूपानांतर दीपम्. आग दिवा लावेलाय. अग्निर्ज्योतिर्ज्योति स्वाहा. सूर्यो ज्योतिर्ज्योति स्वाहा. दीपानंतर नैवेद्यम. खारकेला पाणी फिरवा. औषधा नैवेद्यम प्राणाय स्वाहा. अपानाय स्वाहा. व्यानाय स्वाहा. उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. नाकावर असं ठेवा. छातीवर हात ठेवा. वर श्वास सोडा. ओम उर्वाय स्वाहा तस्सा वितुर्वण्यम्यम मर्गो देवशधीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम उर्वाय स्वाहा तस्सा वितुर्वण्यम्यम मर्गो देवशधीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम उर्वाय स्वाहा तस्सा वितुर्वण्यम्यम मर्गो देवशधीमहि धियो यो न प्रचोदयात्. शांती शांती शांती. आता पुन्हा जायचं. हातपाय धुवून पुण्यातून परतायचं. पुरंदरा भ्योन्मा कालकामे परशुराम भ्योन्मा सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. कोणकोणते धाम झाले हातामध्ये पाणी घेऊन सांगा संकल्प. तुम्हाला इथं मुख्य धाम करा. तुम्हाला महाराज येतो धामच येतं. काय सांगा मम आत्मना पुराणोक्त शास्त्रोक्त देह शुद्धी मुक्त शुद्धी प्राप्ती इत्यर्थ. कोणते धाम झाले. जे तीर्थ आणि प्रचरांचे सूत्र असतात. नमो गणे भ्यो गणपती भेचव नमो मा व्राते भोरात्पती भेचव नमो रथकर्षकारे भेचव नमो कुलाले भ्यो कर्मारे भेचव नमो दाप्यात सरस्वते हरिद्र नीलो हिता भ्यो शांती सामा शांती रोग जया शांती सर्व ग्रहाण अरिष्ट सुख शांती प्राप्तिरस्तु. तीर्थयात्रा निमित्त पुण्य फल प्राप्तिरस्तु. कुंडली गवर्देव हरीश्वर श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज राजा रामचंद्र भगवान की. गोपाल कृष्ण भगवान महारुद्र हनुमान उदेव दत्त 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 नवनाथ महाराज रामगिरी महाराज सब संतन की जय. बाल गोपाल की जय. तीर्थयात्रा पुण्य फल
नमस्कार एतत्कं प्रधान देवता नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः हातामध्ये पाणी घ्या हाताला पाय हात लावा आणि तुमच्या हातात पाणी घ्या विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णुराज्ञः प्रवर्तमानस्य वैवस्वत मन्वन्तरे भद्रे भद्रखंडे जम्बुद वेदंडकार देशे श्रीमद गोदावरीयात म्हणायचं त्रिचरणात सप्तसंगीत अग्निनारायण दत्तका विधी निमित्त अग्निकृपा परिपूर्ण अस्तु स्वर्चिताम अग्निला गंधाक्षरवा त्रिचरण सप्तसंगीत अग्निदेवता घेऊन महाराज हरिनाथ महाराज गंगागिरी महाराज नारायणगिरी महाराज शिवगिरी महाराज रामगिरी महाराज की जय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गणपतिये स्वाहा वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गणाकुर्म संकाश्यं काश्यपेयं माध्यं तमोवै सर्वपापग्नं प्रणतोऽस्मि दिवाकराय स्वाहा गर्वी गर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभा कुमारं चक्रश्च मङ्गलं प्रणमामि स्वाहा धर्मीगर्भसम्भूतं विद्युत्कान्ति समप्रभा कुमारं शक्त्यस्तञ्च मङ्गलं प्रणमामि मङ्गलाय स्वाहा धर्मीगर्भं प्रणमाम्यमुदाय स्वाहा प्रियङ्गुलिकाशां रूपेण प्रतिमां सौम्या संलग्नोपेतं प्रणमामि मुदाय स्वाहा प्रियङ्गुलिकाशां रूपेण प्रतिमां सौम्या संलग्नोपेतं प्रणमामि मुदाय स्वाहा प्रियङ्गुलिकाशां रूपेण प्रतिमां सौम्या संलग्नोपेतं प्रणमामि स्वाहा प्रियङ्गुलिकाशां रूपेण प्रतिमां सौम्या संलग्नोपेतं प्रणमामि स्वाहा छोटा पॅन लागा मोठा पॅन लागा टेबल पॅन शिवाय कवर वर चालवलं तर मग नाही ओम ब्रह्मणे स्वाहा 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 ओम वरुणाय 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 स्वाहा ओम मरुद्गणाय 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 स्वाहा भूतवे पिशाचाय 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 स्वाहा अकस्मात् दोषनाशनाय 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 स्वाहा आयत स्तोत्राद्वायुध प्राणसमुखा जमदग्निरजायत नाभ्यासिदन्तरिघ्नश्रीष्णोर्ध्यो समवर्तताग्रे एकागुम्बधन्वाणी तन्मसि कुसुमदशनामा सर्वगन्धर्वराज शशिवरधरमौले देवदेव सदासात् सगुणजमैन्द्र भट्टैवातरोषात् हरसमाद्विदस्तोत्र पुण्यगन्धर्वंशम् हणोपल्यं मनोहरि शिवैश्वरम् यत्तेषां श्रीमच्छङ्करभार्यो अर्पिताञ्जलि देवेशे प्रियतान्मयि सदाशिवः
संदेना सकल वैंत सनिकाणा प्रतिग्रहतां वैति महा प्रतिग्रहणामि माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ महाराज की जय, सत्यनारायण भगवान की जय. हा 1 मिनिट थांबा, मी लावतो त्याचा नंबर. 1 मिनिट.
काय म्हणतो हे जे साहेब उभा करतो त्यांना सगळे ते एक मार्गदर्शक सहयोग ना हां कर्मवीर कर्मवीर हां एवढं त्याला ते
चालू आहे या ठिकाणी दत्तक विधान सोहळा. श्री प्रभाकरजी यांना दत्तक मातू श्री श्री श्रीमती पार्वताबाई हा? श्रीमती पार्वताबाई श्रीमती पार्वताबाई नानासाहेब भराडे नानासाहेब श्रीमती पार्वताबाई नानासाहेब भराडे हे आज दत्तक विधान करतायत. म्हणजे दत्तक घेतात स्वतः आणि ते दत्तक म्हणजे श्री प्रभाकर सगळं नाही ठेंगडे हा तिकट म्हणजे ज्यांनाच घ्यायचं ना आज नाम विधी बदलायचा आहे. मग पहिल्या नावाच्या जागी हे नावाला हा नामकरण विधी नको का? मग नाव नको का पहिला जाहीर करायला? आता नामकरण विधीच आहे का? हो. दत्तक मातू श्री पार्वताबाई नानासाहेब पार्वताबाई नानासाहेब भराडे भराडे. श्रीमती पार्वताबाई नानासाहेब भराडे श्रीमती पार्वताबाई नानासाहेब भराडे. बाजाखान 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 हे स्वतःला दत्तक पुत्र घेत आहेत. तेव्हा घेतले जे दत्तक पुत्र आहे ते सगळ्या जगाला कळावं, तुम्हाला मला कळावं. त्याने कुठे केलं अंधारात केलं माहित नाही. कोर्ट कचेरीमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागतं. तेही करतील तेवढं केलं तरी पुष्कळ झालं. हा एवढा मोठा खर्च म्हणजे विनाकारण खर्च आहे. केवढा मोठा मांडव आहे हा, किती पैसा गेला असेल. आणि हा समाज आहे हा फुकट आलाय का? समाजाला काहीतरी कब्बर पाणी 2 घास प्रसाद म्हणून द्यायला पाहिजे असे संगत आहे का? काही आहे प्रसाद आहे सर्वांना. बाजाखान हे गाव आहे. जुन्या पुराण्या काळापासून भेटाचे संबंध आहे. जुनी पुराणी मंडळी माझी होती तर फार पूर्वी आम्ही फार येत होतो. हल्ली तेच काही येणं होत नाही. त्या दत्तक विधान ज्या करतायत त्या मातुश्री आल्या दत्तक विधान करून घेणाऱ्या श्री पार्वताबाई नानासाहेब भराडे 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 या स्वतः पार्वताबाई श्रीमती पार्वताबाई नारायणराव नानासाहेब श्रीमती पार्वताबाई नानासाहेब भराडे हे स्वतः या ठिकाणी स्वतः हजर आहेत. स्टेजवर आहेत. जे आपण सर्वजण डोळ्यानं पाहत आहात त्यांनी हा समारंभ घडवून आणलेला आहे. बाजाखानच्या श्रीमती पार्वताबाई नानासाहेब भराडे बाजाखानकर त्यांनी आज दत्तक म्हणून श्री प्रभाकर पहिलं नाव प्रभाकर ठेंगडे. पहिलं नाव प्रभाकर ठेंगडे. यांना स्वतः ते दत्तक घेत आहेत. प्रभाकर ठेंगडे यांना ते बाई पार्वताबाई स्वतः दत्तक घेत आहेत. दत्तक घेतल्यानंतर त्याला दिलेलं नाव हरिशरण
हरिशरणम हरिशरणम मातो श्री पार्वताबाई नानासाहेब बराडे. आज पार्वताबाईने दत्तक विधान म्हणून जे दत्तक पुत्र घेतलेले आहेत, पहिलं त्यांचं नाव प्रभाकर ठेंगडे आडनाव, तेव्हा त्यांचं आज दत्तक विधान झाल्यानंतर विधीपूर्वक त्यांना आणि नाव देण्यात आलेलं आहे. ते विधीपूर्वक दिलेलं आजचं दत्तक विधानातलं नाव हरिशरण हरिशरण मातोश्री पार्वताबाई ठेंगडे. हरिशरण मातोश्री पार्वताबाई भराडे भराडे भराडे. हरिशरण हे नाव ठेवले त्यांचं प्रभाकरजीचं. पहिलं नाव प्रभाकर, नामकरण विधी झाला, आज नाव बदललं दत्तक विधानामुळं. प्रभाकर या नावाच्या ऐवजी दत्तक विधानातलं नाव हरिशरण आलं. हरिशरणम हरिशरण नाव आहे. हरिशरण नाव हे ठेवण्यात आलेलं आहे. आणि अशा रीतीनं आत्मा सर्वांच्या समक्ष दत्तक पुत्र घेतल्याचा दत्तक विधान समारंभ आपणा सर्वांच्या शुभ हस्ते शुभ आशीर्वादावर तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद लाभलेले. आम्ही तर आहोत दत्तगिरी महाराज आहे तिथं. दत्तगिरी महाराजांचे पहिले आशीर्वाद आहेत. बाबूराव महाराज कुठे? बाबूराव महाराज आले, चांगली गोष्ट आहे. जिथं दत्तगिरी महाराज असतात तिथं बाबूराव महाराज गुरु असतातच. दोघांचं मोठं प्रेम आहे. प्रेम नाही सांगता बोलता दाविता. आम्ही 17-15 हजार कार्यक्रम करतो, दोघं कधी एकत्र दिसले का? भेटात नाही, पुण्यतिथीला नाही, सप्ताहाला नाही, येतील दोघे, पण कधी एक जण येईल तर कधी एक जण येईल. दोघं आहे. दूध आणि साखर, दुग्ध शर्करा योग म्हणतात त्याला. दुग्ध शर्करा योग. पण दोघं आलात आणि एक तिसरे आले कोंबडे साहेब. ते आणखी थोड्या वेळानं आले असते, पण आज लवकर आले. बरं का, काही काम नाही, धाम नाही, पण वेळेला कुठं हजर होणार नाही हा नियम आहे. उद्धव महाराज कुठे? उद्धव महाराज दिसले होते घरी आता. हो 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 हो, उद्धव महाराज जिथं असतात तिथं रामभाऊ महाराज असतात. ज्ञानदास महाराज देवेगावकर आलेले आहेत. आसाराम भाव तिळवणीकर आलेले आहेत. गौडगावकर माणिक काका आलेले आहेत. श्री भरत महाराज ठिकाणाचं नाव भरत महाराज जवळ आश्रम, वैजापूर तालुका. दारगड दादा आले. दारगड दादाला काही काम नाहीये. त्या संस्थांचे अध्यक्ष आहेत. त्या संस्थांना वाजे माप पैसा आहे. गाडी किती वापरा, डिझेल किती वापरा, त्याला दररोज जरी किती कुणीकडे गेले तरी त्याला स्वतःचा घरचा तिकीचा खर्च नाहीये. मारुतरायाचा पैसा अमाप आहे. काय करावं त्या पैशाचं त्याला पंचायत. असे काही ठिकाणी भद्रा हनुमान एक आहे. कुणीकडे एक देवी तिलाही असं भरमसाठ. बालाजीला उत्पन्न भरमसाठ. असे काही स्थान आहेत. पांडुरंगालाही भरमसाठ उत्पन्न आहे. पंढरीच्या पांडुरंगा तरी पण पांडुरंगाच्या पुढेच आहेत बाकी ते. बालाजी संस्थान फार कसं आहे पैशानं.
शिर्डी राहिली एक शिर्डीचा विचार होतो. शिर्डी काल परवाचे संत महात्मे आहेत 100 वर्षातले, पण उत्पन्नाच्या बाबतीमध्ये शिर्डी संस्थान फार पुढे गेलेले आहे. पैशाचं काय करावं पंचायत 3.5 कोटी इकडे दिले, 3.5 कोटी तिकडे दिले त्या शिर्डी संस्थानच्या अध्यक्षाने. तो अध्यक्ष आमचा परिचित आहे, सत्ताही केलाय तर अध्यक्ष ससाणे साहेब, आमदार ससाणे साहेब शिर्डी संस्थानचा अध्यक्ष. शिर्डी संस्थान काहीच्या काय उत्पन्न नाही, तुळजापूर भवानी माता काहीच्या काय उत्पन्न नाही, पंढरीचा पांडुरंग काहीच्या काय उत्पन्न नाही, बालाजी काहीच्या काय उत्पन्न नाही. असे काही हे ठिकाण आहे. त्यात नवीन मारुतीला हनुमान कुठलचं उल्काबाद हनुमान मंदिर ट्रस्ट आहे. तिथं ट्रस्ट असल्यामुळं ट्रस्टी बिचारे काय करावं, पैशाची पंचायत हो, इकडे 2 टाकतात तिकडे 2 टाकतात. 3.5 कोट इकडे 3.5 कोट तिकडे दिले त्या शिर्डी संस्थांना. 7 कोट गेले ना. म्हणजे इतका पैसा आहे की कोणीकडे द्यावं काय करावं ह्या पैसे. आणि शिर्डी संस्थान साईबाबा आहेत. साईबाबाचा कुठं वारी नाही, कुठं देव धर्म कर्म वर्म काही नाहीये. काय बिचारे ते साधू म्हणून असतील, साधू म्हणून काय दुनियेला मान्य आहे. ज्ञानेश्वर महाराज आळंदी लागा, निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वर, सोपान काका सासवड, मुक्ताबाई तर आकाशात गेल्या, तुकाराम महाराज देव, हे काहीचा काही संत आहेत. पण उत्पन्नाच्या बाबतीमध्ये शिर्डी कोणाला ऐकत नाही. आणि शिर्डीला ट्रस्ट आहे. पांडुरंगाला बडवे, आणि बडवे पांडुरंगाची दक्षिणा वाटून घेऊन समजा त्यांचे संसार प्रपंच तरी चालतात. शिर्डीला काही नाही, सगळा पैसा ट्रस्ट आहे, ट्रस्टचा सगळा पैसा आहे. आणि शिर्डी संस्थान काहीच्या काही 3.5 कोटी इकडे देतात आणि 3.5 कोटी तिकडे देतात सहज. त्याचा अर्थ बघा ना, पैशाला काही ताळमेळ आहे का. आणि शिर्डी संस्थानचे भक्त आपल्याकडचे नाहीये. एवढा कोट्यावधी रुपयाचा पैसा द्यायला आपल्याकडच्या लोकात जीव कुठे आहे, त्राण कुठे आहे. हे सगळे दुनियेतले लांबचे लोक आहेत हो. हे मोठमोठे कारखानदार, कोटीने ज्यांना उत्पन्न आहे, वर्षासाठी काही कोटीचं उत्पन्न आहे, काही कोटीचा नफा आहे, असे जे मोठमोठे कारखानदार आहेत, टाटा काय बिर्ला काय, अशा योग्यतेच्या लायकीचे या लाईनचे लोक पैशाला माफ नाहीये महाराज. असे लोक शिर्डीला जातात. कोणी टोपाचं अर्पण करत, कोणी काही पैशाचं अर्पण करतात, गुप्तदान करतात. अतिथी 2-3 दिवसात 2-3 दररोज 10-5 लाख रुपये रोज येतात. 10-5 लाख. तिथे 10ची नोट कोणी टाकीत नाही. 100च्या नोटेला काय किंमत आहे. पुडका 5 500चे पुडके टाकायचे, नाही तर सोन्याचे अलंकार टाकायचे. करा त्याचा हिशोब. शिर्डी संस्थान साईबाबा असे काही थोडे ठिकाण आहेत. भद्रा हनुमान, शिर्डी संस्थान, तुळजापूर भवानी माता, विठोबा पंढरपूर. पंढरपूरच्या विठोबाला सगळे बडवे मिळून खातात.
बडव्यांचे 100-500 घर आहेत. विठोबा हीच जागीर आहे त्यांची. ते बडवे सगळे मिळून वाटून घेतात, त्याच्यावर संसार. सांगायचं तात्पर्य असे देव आहेत, त्यात पंढरी आहे, त्यात पांडुरंग आहे, त्यात पांडुरंगाचे भक्त आहेत. तुम्ही इथं जमलेले पुष्कळ पांडुरंगाचे भक्त आहेत. शंकराचे भक्त असले तरी अर्थ तो आहे, पांडुरंगाचे भक्त असले तरी अर्थ तो आहे. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. भेद का सेनाड एक वेलांची झाड, उजवे वाम भाग तुका म्हणे एक शान. हे काय कीर्तन नाही आहे, हा दत्तक विधान सोहळा चालू आहे. बाजाठाण गाव आहे. बाजाठाणची समस्त गावकरी मंडळी आहेत आणि पाटील मंडळी आहे. आता नाव कोणाचं घेतलं? सरपंच श्री दादा पाटील तोडमल. तोडमल 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 हजर आहे, गाव हजर आहे, दुनिया हजर आहे. आम्ही आलो. वृंदावनचे भरत महाराज आले का गेले? वृंदावनचे भरत महाराज हो ठीक आहे, ते आले, बरं झालं. त्यांना स्टेजवर घ्या. नारायण महाराज आले. नारायण महाराज आले, सावखेड्याचे नारायण महाराज आले. सगळ्या महाराजांचा नारळ प्रसाद देऊन काय असेल संभावना दान दक्षिणा तुम्ही करून घ्या. तेव्हा आज जो हा समारंभ मंडप दिलाय, सुंदर दिलाय, मोठा दिलाय, चांगला दिलाय, पण बिनखर्च न दिलाय. पण बिनखर्चाचा दिलाय म्हणतात. चांगला दिलाय म्हणतात. अशोक पाटील भराडे त्यांचा हा मंडप आहे. त्यांनी या कार्यक्रमाकरता दादा पाटील भराडे, अशोक पाटील भराडे, चंद्रकांत खरात त्यांचा एक मंडप आहे पलीकडे दिलेला. तेव्हा त्या मंडळीने सहकार्य केलंय. त्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुण्यकाम आहे, परोपकार आहे, देवाचं काम आहे. म्हणजे हा एक संत माणूस आहे, संतातला माणूस आहे. कोण? प्रभाकर. बर, प्रभाकर वडिलांचं नाव प्रभाकर अंबादास ठेंगडे हे पूर्वीचं नाव आहे. आज दत्तक विधान हरिचरण. हरिचरण आहे का शरण आहे? हरिशरण. हरिशरण मातुश्री पार्वताबाई नानासाहेब भराडे. तेव्हा यांना दत्तक घेतलंय. हे नामाविधान झालेलं आहे. हे नाव ठेवलेलं आहे हरिशरण. हरिशरण हरिशरण हे नाव ठेवलेलं आहे. पार्वताबाई चांगल्या आहेत, सज्जन आहेत, आमच्याही परिचयाच्या आहेत. बऱ्याच काळापासून आम्ही आलो गेलो मागे पुष्कळ वेळेला त्यांचं अन्न भाकरी वगैरे खाल्लेले आहेत. तेव्हा त्यांना स्वतःच्या जवळ जे काही आहे, जमीन तुला म्हणा, 2 भांडे कुंडे काय असेल ते, रुपया 1.25 रुपया दक्षिणा, हे सगळं त्यांनी आज दत्त घेतलंय, त्यांना अर्पण केलेलं आहे. अशा रीतीने दत्तविधान संपन्न होत पार पडत आहे. आणि आता त्यांनी अर्पण केलंय, तर पुढे आता यांची जबाबदारी. त्या दत्तविधान झाल्यानंतर हे पुत्र झाले, त्या माता झाल्या, दत्तक पुत्र दत्तक माता. किंवा त्या मातेचं सांभाळ करणं, मातेला वस्त्र आहे वेळोवेळी
जे लागतील ते वस्त्र पुरवणे, त्यांना दररोज त्याला चहा पाण्यापासून आणि खाणं पिणं त्यांचं जे असेल तुम्ही जे खाता ते त्यांनाही द्या, पोटभर द्या, 2 वेळेला द्या, 4 वेळेला द्या. प्रभाकर महाराजांच्या मातोश्री आलेल्या आहेत, ते जन्मदात्या आहेत. देबेगाव जन्मदात्या मातोश्री आलेल्या आहेत. ते बरं झालं आल्या बरं का. या मातेनं त्या दुसऱ्या मातेला आपला पुत्र रत्न त्यांच्या ओटीत घातलेला आहे. तेव्हा दोन्ही माता झाल्या आणि आनंद झाला अशा रीतीनं. आणि हा दत्तक विधान सोहळा पार पडत आहे. आम्हा सर्वांना आनंद झालेला आहे. आपण या ठिकाणी जमलेले आहात. सोहळा मोठ्या प्रमाणात केलेला आहे. मंडप तर फार सुंदर आणि मोठा दिलेला आहे. समाज पण भरपूर जमलेला आहे. उन्हाची वेळ आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाची वेळ आहे, भर दुपार आहे आणि मंडप गच्च भरलेला आहे. मंडपात एक माणूस बसायला जागा नाहीये. काही माणसं अद्याप बाहेरही आहेत, झाडाखाली आहेत. सायकलवाले पुष्कळ आहेत, गाडीवाले आहेत. समाज पुष्कळ आलेला आहे. आमचे दत्तगिरी महाराज आलेले आहेत, बाबुराव महाराज आलेले आहेत. आणखी आमचे देवेगावचे ज्ञानदास महाराज आलेले आहेत. नेवासाचे उद्धव महाराज आलेले आहेत. संजू महाराज आलेले आहेत. रामभू महाराज आलेले आहेत. आमच्या बेटातले दादा महाराज आलेले आहेत. दादा महाराज बेटातले आलेले आहेत. ते कुठं जात नाही पण आज इथं आवर्जून आलेले आहेत. आमचा पुन्हा भरत महाराज आलेले आहेत. रवी महाराज आलेले आहेत बेटातून. रवी महाराज डॉक्टर मेथे महाराज आलेले आहेत. आसाराम महाराज आलेले आहेत. आसाराम महाराज वारकरी संप्रदायाचे आपले विनेकरी आहेत. तर आसाराम महाराज आलेले आहेत आणि सगळेच आलेले आहेत. आता इतक्यांचे नाव घेता येत नाहीत. लहान आहेत, थोर आहेत, पण सगळे प्रेमी आहेत. आणि दत्तक विधानाला ज्यांना कोणाला आमंत्रण असेल कोणाला नसेल, घाई गर्दीच्या व्यवहारामध्ये काही वेळेला चांगल्या माणसाला आमंत्रण द्यायचं विसरून जातो माणूस. बाकीच्याला माहित नसतं आणि ज्याच्याकडून कार्य होत असतं त्याला वेळेला सगळे नाव आठवत नसतात. म्हणून जे काही आहेत लोक जे आले ते आनंद आमंत्रण पोचता आले, बिना आमंत्रणाचे आले. आणि जे काही राहिले असतील त्यांना आमंत्रण आहेच, तर त्यांच्या कामामुळे ते येऊ शकले नाहीत. पण अशा रीतीनं सगळ्यांचं लक्ष आज या दत्तक विधानाकडे आहे. तेव्हा आजचं दत्तक विधान श्री हरिशरण. पहिलं नाव प्रभाकर अंबादास ठेंगडे. या जागी आज दत्तक विधानातलं नाव आहे श्री हरिशरण माता पार्वतीबाई नानासाहेब बराडे. हे नाव आज दत्तक विधानात देण्यात आलेलं आहे.
पूजा वगैरे केली सकाळपासून पूजा अर्चा सकाळपासून चालू आहे पूजा वगैरे कुठं तिथं घरामध्ये तुम्हाला जवळ तुम्हाला तारीख होती काय? तुमच्या पाठीमागे तारीख होती आपल्याला तुम्ही आले नाही म्हणते तुम्हाला सवड नव्हती. असा टाइम काढला की ज्या वेळेला आम्हाला सवय नाही त्यावेळेला आम्हाला काय स्वप्न पडलं बघा तुमची तारीख होती. तुम्ही बोलले असं तर आम्ही तारीख सोडून दिले काल का आज का उद्या तारीखच आहे अजूनही आहे तारीख कुठे हो तारीख आम्ही पुण्याला होती आनंदीला आहे पुन्हा उद्या उद्या का काल जेव्हा आम्ही बोलायचं ते बोललो त्यांचं नामकरण विजय जाहीर केलेलं आहे नाव हरिशरण हे नाव आहे पहिलं प्रभाकर नाव होतं त्या जागी हरिशरण नाव आहे आणि मातोश्री पार्वताबाई आहेत त्यांनी दत्तक घेतलेलं आहे दत्तक विधान थोडा पार पडत आहे पार पडलेला आहे आता एवढंच आहे की मातोश्रीला काय बोलायचं असेल बोलावं किंवा दत्तक पुत्र जे काही आहेत त्यांना काही बोलायचं असेल तर बोलावं किंवा आमचे पाटील आहेत तिथं मराठी बांधून त्यांना काही बोलायचं असेल तर बोलावं किंवा आणखी प्रेमाचं कोणाला काही दत्तगिरी महाराजांना किंवा कोणाला बोलायचं असेल तर दोन शब्द त्याने बोलावे ही माझी समाजाला विनंती खाली आहे कोणाला बोलायचं असेल आमचे सद्गुरू श्रद्धास्थान महाराजांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांना परिचित असणारे आणि बेटातील आमचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण प्रभाकरजी महाराज यांच्या दत्तक विधानाच्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत. महाराजांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना आणि प्रभाकरजी महाराजांना मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे प्रभूपूजनीय दत्तगिरीजी महाराज बाबूरावजी महाराज आमची सर्वच बेटातील कीर्तनकार महाराज मंडळी आणि प्रभाकरजी महाराज व आमच्या हरिभक्तीपरायण पार्वतीबाई भराडे अर्थात ज्यांना प्रेमानं आपण सर्वजण नानी म्हणतो त्यांच्या प्रेमास्तव आपण आलेली सर्व मंडळी प्रभाकरजी महाराज यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी कारण प्रभाकरजी महाराज यांनी आपल्या परिसरामध्ये पारायण कीर्तन भजन याच्या माध्यमातून सर्वांपर्यंत त्यांचा एक चांगला परिचय पोहोचलेला आहे आणि त्याची पावती म्हणूनच आपण सर्वजण आज महाराजांच्या दर्शनाला आणि प्रभाकर महाराज यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात. म्हणून पहिल्या प्रथम त्यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांमध्ये मी देखील त्यांच्या या पारमार्थिक वाटचालीस शुभेच्छा देतो. यानंतर हरिभक्तीपरायण रामगिरीजी महाराज दोन बरोबर या महाराजजी त्याचप्रमाणे गुरुवारे दत्तगिरीजी महाराज गुरुवारे बाबूरावजी महाराज आणि सर्व आमचे महाराज मंडळी त्याचप्रमाणे ज्या दत्त विधानाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत अशी सर्व मंडळी या ठिकाणी गुरुवर्य महाराज आणि आलेत आपल्या सर्वांच्या प्रेमाने प्रत्येक वेळेला या ठिकाणी महाराज आलेलेच आहेत आणि महाराजांच्या आशीर्वादाने सर्व काही गोष्टी घडलेल्या आहेत. माझे गुरुवर्य श्री शिवगिरीजी महाराज हे सुद्धा आणि आयुष्यभर त्यांनी वेदाची सेवा केली आणि त्यांच्याही प्रत्येक कार्यक्रमाला महाराज आजपर्यंत आलेलेच आहेत आणि महाराजांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना आहेच. महाराजांचे आशीर्वाद आम्हालाही सर्वांना आहे आणि महाराजांच्या आशीर्वादानेच आम्हीही आणि परमार्थ करीत आहोत आणि आपणही सर्व महाराजांच्याच आशीर्वादाने सर्व काही करीत आहात. आज माझे गुरुबंधू प्रभाकरजी महाराज ज्यांचं आज दत्त विधान झालेलं आहे ज्यांचं नामकरण विधी झालेला आहे हरिशरण आणि अशाच प्रकारे आणि त्यांचंही जे आमचं दोघं एकत्र आणि एका गावामध्ये असतो
आणि जे एकमेकाचे प्रेम आहे असंच प्रेम टिकून राहो आणि असाच महाराजांचा आशीर्वाद आम्हाला मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन संपतो. सत्कार या ठिकाणी होतो. हरिभक्तीपरायण सारंगधर महाराज बेटातून आलेले, महाराजांच्या सोबत आलेले, बेटामध्ये प्रभाकरजी महाराज हे करीत आहेत. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण माणिक काका कोपरगावकर यांचा सत्कार प्रभाकर महाराज करतायत. रामभाऊ महाराज श्रीकृष्ण आश्रम वरखेड फाटा कुठल्याही कार्यक्रमामध्ये ज्यांची, त्यानंतर भद्रा मारुती देवस्थानचे अध्यक्ष हरिभक्तीपरायण काशीनाथदादा बारगळ यांचाही सत्कार या ठिकाणी होतो. हरिभक्तीपरायण काशीनाथदादा बारगळ अध्यक्ष भद्रा मारुती संस्थान खुलताबाद यांचाही सत्कार या ठिकाणी. तर हरिभक्तीपरायण डॉक्टर मेटे महाराज तुर्काबादकर यांचाही सत्कार या ठिकाणी होतो. हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गायनाचार्य हरिभक्तीपरायण दौलतराव यांचा सत्कार करू इच्छितात. प्रभाकरजी महाराज यांनी विजय महाराजांचा सत्कार स्वीकारावा. हरिभक्तीपरायण विजय महाराज खेडकर हे प्रभाकरजी महाराज यांचा सत्कार करतायत दत्तक विधानच्या निमित्तानं. आणि तात्यांचंही नानींना खूप सहकार्य आतापर्यंत या ठिकाणी झालेलं आहे. प्रभाकरजी महाराज यांनाही हरिभक्तीपरायण यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. त्यांचा सत्कार झालेला आहे. त्यानंतर सर्व अनेक गावचे हे अंतःकरणापासून आपला सर्वांचा सत्कार करीत आहेत. त्याचं कारण आता आपण शक्य आहे. यानंतर हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज घोलक सायगावकर यांचाही सत्कार होतो. त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण ठोंबरे महाराज उर्फ आडबंगनाथ महाराज यांचाही सत्कार या ठिकाणी होतो. फक्कडगिरी त्यांची 3 नाव आहेत. या कार्यक्रम प्रसंगी समस्त गावकरी मंडळी, बाजाठाण, त्याचप्रमाणे प्रभाकरजी महाराज यांच्यावर प्रेम करणारी परमार्थातील सर्व मंडळी यांनी खूप या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता त्रास घेतला आहे. त्याचप्रमाणे आमच्या हरिभक्तीपरायण पार्वतीबाई नानी यांचं माहेर नेवासा तालुक्यात गोगलगाव आहे. त्यांच्या माहेरची मंडळी, त्यांचे भाऊ वगैरे मते पाटील, त्यांनी या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी येऊन या नियोजनामध्ये भाग घेतलाय आणि चांगल्या पद्धतीने या कार्यक्रम प्रसंगी सेवा केली, म्हणून त्यांचेही धन्यवाद आहे. हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज या कार्यक्रमाचे सूत्रधार आणि कार्यक्रमाचे संयोजक हरिभक्तपरायण तुकाराम महाराज मठाचे अध्यक्ष अधिपती हरिभक्तपरायण उद्धवजी महाराज यांचा सत्कार हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू प्रभाकर महाराज हे करीत आहे, तो त्यांनी स्वीकार करावा. आणि प्रभाकर महाराजांचा, उद्धव महाराजांचा सत्कार केल्यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या सर्व बंधू भगिनींनी प्रसाद घ्यायचा आहे. त्याकरता प्रभाकरजी महाराज 2 शब्द बोलतील. ही त्यांना उपकारातून हे कधीच उत्तीर्ण होणार नाही. या शरीराचं मी कातड काढून जर माझं पाय चप्पल घातले तरी सुद्धा उपकार फेकणार नाही.
असं अविनाशी धन सुद्धा मला महाराजांनी दिलेलं आहे. हे जे आज कार्यक्रम घडलेले आहेत महाराजांच्या कृपाशीर्वादाने दत्तविधान, ही सर्व महाराजांची कल्पना, महाराजांची इच्छा, महाराजांचे आशीर्वाद आहेत. वास्तविक असं अविनाशी धन, जो परमात्मा, त्याचं ज्ञान काहीतरी मला महाराजांच्या कृपेनं कळलेलं आहे. आणि अशा म्हणून या कार्यक्रमाला महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे गुरुवारी पुन्हा दत्तगिरी महाराज, बाबुराव महाराज, आमचा जरा आम्हाला त्यांनी परमात्मा लावलं. परमा सुरुवातीला आमचे ज्ञानदत्त महाराज, माणिक काका महाराज, पहिल्यापासून लहानपणापासून प्रेम करणारे या ठिकाणी आमच्या मातुश्री आलेल्या आहेत. ब्रह्मदात्री आई, सर्व आमच्या आता सर्वच आहे झालेले आहेत. तसं जर पाहिलं तर म्हणून असे या प्रसंगाला ज्या कोणी मला वस्तू म्हणून भेट दिलेल्या आहेत. आता प्रत्येकाचं नाव मी घेऊ शकले आहेत. आमचे तरुण मंडळ, शिवगिरी महाराज तरुण मंडळ, रात्रंदिवस त्यांनी या ठिकाणी परिश्रम घेतलेले आहेत. त्यांचे आम्ही दोघं बी, रामगिरी महाराज, आम्ही दोघं त्यांचे धन्यवाद गातो, आभारी आहोत. आम्हाला त्यांनी सहकार्य केलं असेल, ट्रॅक्टरने, रिक्षाने, सर्वांनी या ठिकाणी ते आम्हाला आणि सहकार्य केलं. जळगावची असतील ते मंडप दिला आणि सर्वांच्या कृपेने, सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडत आहेत. आणि या ठिकाणी नंतर सर्वांनीच आणि प्रसाद घेऊन जाणे अशी महाराजांतर्फे सर्वांना विनंती. प्रसाद तयार आहेत, आमचे सर्व वाढणारे पण तयार आहेत. तेवढे सर्वांना विनंती की सर्वांनी प्रसाद घेऊन जाणे. यानंतर गावचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांचे प्रतिनिधी आभार मानतील. सुभाष पाटील महाराज. आजच्या आज जो दत्तक विधानाचा कार्यक्रम उपस्थित होत आहे, असे त्यांच्या उपस्थित होत आहे ते शहराला भेटचे गुरुवारी ते भक्तपरायण नारायणगिरी महाराज यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. त्या निमित्ताने उपस्थित असलेले बाळकृष्ण महाराज, भार्गव दादा, रामभाऊ महाराज, उद्धव महाराज, रामगिरी महाराज, सर्वच महाराजांचं नाव काही माहिती पण सर्वच भेटातील महाराज, आसपास पंचक्रोशीतून आलेले श्रीरामपूर, गंगापूर, नेवासा, येवला, कोपरगाव, वैजापूर, खुलताबाद तिथून आलेले सर्व प्रभाकर महाराजांचे प्रेमी आणि परिसरातील तरुण मंडळ यांनी, मी सुद्धा दत्तक असल्यामुळे माझ्याकडे आभार मानायची सांगितली. तर गावकऱ्याच्या वतीने आणि भराडी कुटुंबाच्या वतीने आभार मानणं हे आमचं कर्तव्य समजतो. त्याचं कारण असं आहे का हा जो कार्यक्रम दत्तक विधानाचा होतोय महाराज, तर ह्यामध्ये ज्या पार्वतबाई नानीचे सर्व ज्याला वाडा म्हणतो ते सर्व वाड्यातली मंडळी सर्व खुशीने या कार्यक्रमाला हजर आहेत. नातेगोत्यातली मंडळी सुद्धा हजर आहेत. असा कार्यक्रम कधीच होत नसतो, परंतु आज आपल्या उपस्थित जो कार्यक्रम होत आहे उद्धव महाराज, असा एक कार्यक्रम कधी झालेला नाही. तुमकडे व्हावं अशी इच्छा आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्व आलेले पाहुणे मंडळी यांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे गावातले सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, गावचे सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी सुद्धा या कार्यक्रमाला भरभरून उपस्थिती दाखवून शोभा आणली आणि अशी शोभा इथून पुढे आणली पाहिजे अशी मी इच्छा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संबोधे आणि यानंतर सर्वांनी महिला पुरुष यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी एक हात जोडून विनंती करतो. प्रभाकर महाराज यांचा दत्तक विधान सोहळा या मंडपामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज समाज पुष्कळ जमलेला आहे. मंडप गच्च भरलेला आहे. मंडपाच्या बाहेर मंडळी आहे, झाडाच्या सावलेल्या मंडळी आहे. समाज प्रेमानं आलेला आहे. प्रभाकरजी महाराज
सालस व्यक्ती आहे, सज्जन व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती आहे. भजन कथा कीर्तनाला चांगल्या व्यक्ती आहे. आणि अशी एक चांगली व्यक्ती पुत्र म्हणून नानींनी दत्तविधान सोहळा समारंभ आयोजित केला. नानींचेही आभार मानावे. त्याचा पुत्र चांगले निवडले, नानीने निवड चांगली केली. नानींचं काम नानीने चांगलं केलं. आता नानीचा सांभाळ करायचं काम दत्तक पुत्राचं आहे. त्याने नानीचा सांभाळ चांगला करावा. वेळेला जे काही चहा पाणी चटणी भाकरी असेल जे आपण स्वतः खातो ते नानीला द्यावं. आणि नानी तुम्ही एकाच घरात राहणार आहे तेव्हा स्वतःच एकच होणार, चुली एकच आहे, स्वतःच एकच होणार आहे. तेव्हा त्याचं दोन प्रकार, ते श्रीखंड घाटील नानीला पिठलं भाकर देतील असं तर काही घडणार नाही. नानीच करणार आहे स्वयंपाक. नानीला खूप कमी करायला लावायचं. दत्तक विधान आहे याचा अर्थ लग्न करायची परवानगी आहे का नाही मला माहित नाही. आता यांना दत्त घेतलं पुन्हा त्यांना दत्त घ्यावं लागेल. पुढं कसं करणार ना, त्यांना पुढं जो शिष्य घ्यायचा परमार्थाला अर्पण केलं सर्व त्यांनी ना. कोणाला? परमार्थाला म्हणजे मला अर्पण केलं सर्व. तुम्हाला अर्पण केलं. तुम्हाला अर्पण केल्यानंतर त्यांचं काम संपलं. आता तुम्ही काय करायचं सांगा. शिष्य परंपरा पुढे. शिष्य परंपरा म्हणजे गृहस्थी आहे. गृहस्थाश्रमाचा प्रसंग नाही, लग्न कार्याचा प्रसंग नाही. त्या इस्टेटीवर तुम्ही आज जे दत्तक आले, तुम्हाला लग्न करायचं नाही, तुम्ही जे दत्तक घ्यायला त्यांनाही काही लग्न करायचं नाही. ही दत्तक परंपरा अशीच चालायची. हा दत्तक गुरुने शिष्य, गुरुने शिष्य, गुरुने शिष्य, ही गुरु शिष्य परंपरा. हीच परंपरा आहे का? कोणती आहे? ही कोणती परंपरा आहे? नवीन परंपरा आता नवीन काय परंपरा आहे? आता यांनी दत्तक घेतला म्हटला ते दत्तक पुत्र झाले. शिष्य घेतो ना, शिष्य घेता येईल ना त्याला. तो शिष्य घेतला त्यावेळेस तो दत्तक पुत्रच होईल. दत्तक म्हणण्याचं कारण नाही आज किंवा यांच्या आधीपर्यंत त्यांना जो शिष्य घ्यायचा तो कसा घ्यायचा? शिष्य मंडळ शिष्य घ्यायचा तो कसा घ्यायचा? ब्रह्मचारी तो घ्यायचा ना. हा ब्रह्मचारी घ्या. त्याचा सोहळा कोणता करणार? दीक्षेचा समारंभ होणार ना. हा पुढचा दीक्षेचा समारंभ होणार. शिष्य घ्यायचा म्हटल्यानंतर शिष्य घ्यायचा विधी नको का? विधी होत ना. कोणता? दीक्षेचा. मग शिष्याचा विधी म्हणजे खर्च आलाच ना, मंडळी आलीच ना, खाणं पिणं आलंच ना. मग ती जसा करायचं तिथं जसं सगळ्या खाणं पिणं पहिले डायरेक्ट सगळे. तसं आता दत्तक विधान म्हटलं की सगळ्या लोकांचा संबंध येतो. तुम्ही ज्याला बोलवाल ते थोडे काय जास्त, पण अशा रीतीने तुम्हाला भगवान बुद्धी देईल तसं तुम्ही त्याप्रमाणे करू शकता. तुमचं स्वातंत्र्य तुम्हाला. आज नानीने दत्तक घेतलाय आणि ते दत्तक म्हणजे काय नाव ठेवले आज? हरिशरण, मातोश्री पार्वताबाई भराडे, बाजाठाण या मंडपामध्ये आज दत्तक विधान सोहळा संपन्न झाला. बोला पंढरनाथ महाराज. आमचे भराडे पाटील काय बोलू इच्छितात का? पुढे आमचे तात्या होते इथं. आज त्यांच्या जागी त्यांचे शिष्यमंडळी आहे. आजचा हा नामकरण विधी हरिवंत नारायण श्री प्रभाकर महाराज
यांचं नामकरण विधी, या नामकरण विधीतून हरिशरण 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 हे नाव आज ठेवण्यात आलेलं आहे. मातोश्री आहेत त्यांच्या श्री पार्वताबाई भराडी 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 त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. दत्तक विधानातलं नाव पहिलं नाव प्रभाकर महाराज. आज विधानपूर्वक दत्तक विधानपूर्वक ठेवलेलं आजचं नाव श्री हरिशरण 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 माता पार्वतीबाई भराडे भराडे हे नामकरण विधी आज या ठिकाणी वाण झालेले आहे. जेवायला आरंभ करा. गंगागिरीजी महाराज आज या ठिकाणी कोणी